विक्री करणारे 3,87,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक. दिनांक 13/1/2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिडको परिसरातील पाटीलनगर मधील मनपा गार्डनच्या कंपाऊंड लगत सार्वजनिक रस्त्यावरती त्रिमूर्ती चौक परिसर येथे रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्ट्या वय वर्ष 28 राहणार प्लॉट नंबर 3 संकटा सफायर बिविंग चेतनानगर नाशिक. बाबू प्यारेलाल कानोजिया वय वर्ष 35 राहणार N42-3/3/6 हेडगेवार नगर त्रिमूर्ती चौक नाशिक हे MD मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शिताफीने पकडून त्यांच्याकडून अंमली पदार्थ शोधक शॉन मॅक्स यांच्या मदतीने अंदाजे 3,57,500 रुपये किमतीचा 71.5 ग्रॅम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल 30,000 रुपये किमतीचा 3 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण 3,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 47/2025 NDPCS 1985 चे कलम 8 क 22 क 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस करीत आहेत. नमूद आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 18/1/2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजूर केली आहे. रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्ट्या याच्या विरोधात यापूर्वी दाखल असलेले गुन्हे अंबड 273/2022 भारतीय दंडविधान क 302-34 अंबड 246/2019 भारतीय दंडविधान क 394-395-323-34 अंबड 807/2019 मुपोका क 135 गंगापूर 321/2020 भारतीय दंडविधान क 401-34 मुपोको 135 बाबू प्यारेलाल कानोजिया यांच्या विरुद्ध यापूर्वी दाखल असलेले गुन्हे 274/2022 भारतीय दंडविधान क 302-34 सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय तासने, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस हवालदार बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे, पोलीस अंमलदार योगेश सानप, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड, सर्व नेम अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच अंमली पदार्थ शोधक श्रवण पथकाचे पोलीस हवालदार गणेश कोंडे, पोलीस हवालदार किसन पवार, पोलीस हवालदार नाना बेर्डे यांनी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.